लवकरात लवकर या पंचांच्या भूमिकेत. धुमाळ स्टार संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जेम स्टार जेम स्पोर्ट्स जेम स्पोर्ट्स विरुद्ध धुमाळ स्टार्स या दोन संघांमध्ये हा सामना लीग स्टेज मधील हा शेवटचा सामना असेल. त्यानंतर आपण सेमीफायनल आणि दोन सेमीफायनल आणि फायनल असे आता 4 सामने शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वतः देवेंद्र येत आहेत. संघनायक चला लवकर स्पीडअप करा. सामन्याला सुरुवात करा. पंच पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. वेगवान चेंडू निर्धाव चेंडूची सांगत होती. पहिला चेंडू निर्धावात आले. गोलंदाज स्वतः संघनायक देवेंद्र. स्ट्रायक एंड वरती निलेश. नॉन स्ट्रायक एंड वरती मंथन. सलामीची जोडी पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. इथे दाद मागितली जाते पंचांकडे. पंच वाईट कोण करतात. अतिरिक्त धाव इथे खर्च केली जाते. बघा पंचांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू नका प्लीज. अतिरिक्त धावेनं खातं कोळलं जाते जेम स्पोर्ट्स संघाला आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. पहिला चेंडू निर्धावतात. नंतर अतिरिक्त धाव खर्च केली गोलंदाजानं. इथे वेगवान चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांनी दाद उचलून धरली आहे. इथे फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक पहिला जेम स्पोर्ट्स संघाला. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. चांगली गोलंदाजी करते गोलंदाज देवेंद्र. इथे चांगला फटका. झेलची संधी असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुखी होणार नाहीये. फलंदाज होते बाद. धक्का क्रमांक दुसरा.
4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शॉर्ट मिडविकेटला इथे थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण. एक धाव इथे खर्च केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा धाबलकावरती 2 धावा. पहिल्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा. पारितोषिक असतील धुमाळ स्टार संघाला मेडन ओव्हरसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक, विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, लागोपाठ 3 षटकारांसाठी 1000 रुपये, लागोपाठ 3 चौकारांसाठी 1000 रुपये असतील. इथे मात्र चांगला चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवरती आजोलतोय. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 3 पहिल्याच षटकामध्ये देत असताना गोलंदाज देवेंद्र. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावा धाबलकावरती 2 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज देवेंद्रकडनं पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. आता पाहायचं आहे दुसरं षटक घेऊन गोलंदाज योगेश माळी येतात. पहिला चेंडू फुल्लोर लेनचा होता. दिशेपासून भरकटला गोलंदाज. अतिरिक्त धाव पहिल्या चेंडूवरती खर्च केली जाते. वाईट चिकवून केली आहे पंचांना. अतिरिक्त धाव येते. इथे चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगत होत्या. पहिला चेंडू अतिरिक्त धाव खर्च केल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव फेकला गोलंदाजानं. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू चाललाय. सीमा पार येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीनं 7 धावा. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर दुसरे षटक मार्गस्थ. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. धावा धाबलकावरती 7. चौकार येतोय फलंदाज जयेशच्या बॅटमधनं. इथे मात्र फुल्लोर लेनचा चेंडू. जबरदस्त फटका. चेंडू जाईल सीमा पार. जयेशच्या बॅटमधनं चौकाराचा नंतरचा येतोय षटकार. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धाबलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 13 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. इथे बॅटची कडा. एक धावी ते कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धाबलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 14 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. दुसऱ्या षटकातील 14 धावा धाबलकावरती पाहायला मिळत आहेत. हा चेंडू चांगल्या रीतीने हाताला गोलंदाजांना. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. लेग स्पिन पद्धतीची गोलंदाजी करतोय गोलंदाज योगेश. स्ट्रायकरवरती फलंदाज साईनाथ. पहिला चेंडू निर्धाव केलाय. इथे बॅटची कडा. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. नीरज भोईर. कोणती चुकी होणार नाही. धक्का क्रमांक 4 लागतोय तो म्हणजेच जेम्स स्पोर्ट्स संघाला.
2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धापलकावरती 14 धावा. 14 धावसंख्येवरती 4 गडी बाद झालेत. पाहायचे तिसरे षटक कोणता गोलंदाज येईल. देवेंद्र येतात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चौथं षटक हाताळण्यासाठी. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज देवेंद्र पुन्हा एकदा येत आहेत. नवीन फलंदाज पंकज येत आहेत. 14 या धावसंख्येवरती 4 गडी बाद झालेत. चला फास्ट केला जरा. दोन षटकांचा खेळ समाप्त. धावा धाबलकावरती 14 धावा. 4 गाड्यांच्या मोबदल्यात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा येतोय. ज्यानं पहिले षटक 2 धावांचं हाताळलं होतं. 3 गडी बाद केले होते. तो देवेंद्र स्वतः संघनायक वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येत आहेत. इथे हे मोठा फटका केल्याचा प्रयत्न. जेलची संधी. यष्टीरक्षक चेंडूवरती पोहोचतायत. चुकी होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 5वा जेएम स्पोर्ट्स संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वारंवार. इथे मात्र गडीबाद करतोय गोलंदाज देवेंद्र. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 गडीबाद केलेत देवेंद्रनं. पाहायला गेलं तर पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती गडीबाद केला होता. या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती गडीबाद केलाय. नवीन फलंदाज अजय येत आहेत. 5 गडी बाद झाल्यात 14 या धावसंख्येवरती. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल गोलंदाज आणि पारितोषिक असेल हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं. दिनेश जी धुमाळ साहेबांकडनं धुमाळ स्टार संघाच्या गोलंदाजांसाठी. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज पाहायचे या स्पर्धेतील हॅट्रिक संपादित करेल का. कोलवा टप्प्याचा चेंडू होता. प्रयत्न तर नक्कीच केले होते गोलंदाजांना. हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 15 धावा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकातील धावसंख्या 15 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 गडी बाद झालेत. निम्मा संघ बाद झालाय. निम्मा संघ माघारी परतलाय. आता मात्र स्ट्रायकरवरती फलंदाज पंकज. पंकजसाठी हा चेंडू वेगवान. चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होती. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज देवेंद्र. आतापर्यंत त्यानं 9 चेंडू फेकलेत. 3 धावा खर्च केल्यात आणि 4 गडी बाद केलेत. बघा आयवा जेलसाठी पारितोषिक असेल 50 वर्षभरील प्रेक्षकांसाठी 1000 रुपये असतील आयवा जेलसाठी. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो पंकजच्या बॅट मधनं. चेंडू पल्लू स्कूप सूर्या स्टाईल मध्ये खेळून काढलाय. सुपला शॉट. चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा चौकार. मदतीनं धावसंख्या धापलकावरती 19 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकातील धावसंख्या धापलकावरती 19 धावा. आता मात्र चौकार आलाय देवेंद्रच्या विरोधात. चला फास्ट खेळायचंय.
धावा धावपलकावरती पाहायला मिळतात 19 धावा. चला फास्ट केला गोलंदाज संघनायक आहेत स्वतः, आपल्याला समजायला पाहिजे आधीच सामन्याला उशीर झालाय. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. अपिश पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतायत चेंडू मागे. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. वेगानं चेंडूवरती धावला क्षेत्ररक्षक सचिन. चांगले क्षेत्ररक्षण सचिनचं पाहायला मिळतोय. 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केले जात आहेत. आणि या 2 धावांच्या मदतीनं धावा धावपलकावरती पाहायला मिळतात 21 धावा. चला फास्ट केला जरा. धावसंख्या धावपलकावरती 21 धावा. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील गोलंदाज देवेंद्र झा. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात, एक गडी बाद केलाय. शेवटचा चेंडू. वेगवान चेंडू होता, पण दिशेपासून भरकटला गोलंदाज. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 23 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, फायबर कंप्लीट करेल का हा सुद्धा प्रश्न असेल. शेवटचा चेंडू आहे. 4 गडी तर बाद केलेत आतापर्यंत गोलंदाजानं. धावसंख्या धावपलकावरती 23 धावा. चला फास्ट केला जरा. गोलंदाजी करणारा संघ आपण वारंवार वेळ लावतोय. इथे मात्र वेगवान चेंडू तेस्तरार निर्धाव चेंडूची सांगत होत्या. षटक समाप्त होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती 23 धावा. चला पाणी घेऊन जायचंय. जलपान ही स्पर्धा आपण पाहतोय मानकेवली प्रीमियर लीग. या स्पर्धेसाठी पाहायला गेलं तर आर्थिक सहकार्य केलंय ते आमचे श्री दिलीप गणपत भाईकर, तसेच श्री गजेंद्र भरत गडगे, श्री महेश विष्णू इरमाळी, तसेच श्री भावेश केशव म्हात्रे, आशिष चंद्रकांत गडगे, श्री हर्षद दिलीप भाईकर, श्री परेश कृष्णा शिनारे, श्री नरेंद्र गणपत कराळे, श्री भालचंद्र बाळू राऊत, श्री अमरीश विष्णू गडगे, श्री रितेश शरद गडगे आणि तसेच श्री निलेश सुरेश मराडे या सर्व दानशूर दात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. आयोजकांच्या माध्यमातून खूप खूप आभार ज्यांना या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य केलं आहे. तसेच या स्पर्धेसाठी मालिकावीर ज्यांच्याकडून मालिकावीराची सायकल मिळाली आहे ते आमचे रोहित मराडे आणि कुमार सनत मराडे यांच्याकडून मालिकावीराची सायकल मिळाली आहे. तशीच उत्कृष्ट गोलंदाजाची सायकल भावेश केशव म्हात्रे याचकडून आम्हाला मिळाली आहे. आणि गोलंदाजासाठी आणि फलंदाजासाठी भावेश केशव म्हात्रे यांच्याकडून सायकल मिळाली आहे. तशीच संजयजी कोंडिलकर साहेबांकडून आम्हाला गोलंदाज आणि फलंदाजासाठी 3-3 महिन्याची मेंबरशिप आणि मालिकावीरसाठी 6 महिन्याची मेंबरशिप पाहायला मिळते जिममध्ये. डी फिटनेस जिम चे ओनर संजयजी कोंडिलकर यांच्याकडून 6 महिन्याची मेंबरशिप मालिकावीरसाठी, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी 3-3 महिन्याची जिमची मेंबरशिप आहे. चला चौथं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय चौथं षटक हाताळण्यासाठी. नीरज भोईर येत आहेत चौथं षटक हाताळण्यासाठी.
चला फास्ट केला. गोलंदाजी करणारा संघ आपण वारंवार वेळ घेत आहे. धुमाळ स्टार इथे फुल्लोर लेनचा चेंडू चांगला फटका ड्राईव्ह केलाय चेंडूला. चेंडू जाईल दणदण करत सीमा पार. एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. येतोय चौकार. का चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. फलंदाज पंकजच्या बॅटमधनं. चला ऋतिक गडगे आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. ऋतिक गडगे इथे बॅटची करा जेलची संधी. फलंदाज होईल बाद. पंकजच्या स्वरूपात 6वा झटका लागतोय जेम्स स्पोर्ट्स संघाला. नवीन फलंदाज मयूर खामकर येत आहेत. तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद केला. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती नीरज भोईरनं पंकज सारखा मोठा हादरा दिलाय. तो म्हणजे जेम्स स्पोर्ट्स संघाला. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेत. जेलची संधी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज होते बाद. धक्का क्रमांक 7वा लागतोय तो म्हणजे जेम्स स्पोर्ट्स संघाला. 7 गडी बाद. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. इथं हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगत होत्या. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती होता गोलंदाज. निर्धाव चेंडू फेकलाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल 4थ्या षटकातील. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. गोलंदाज नीरज. इथं हलक्या हाताने खेळून काढला गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती. थोडासा मिसफील्ड होतोय. दुसरी धाव इथे घातक ठरू शकते. एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. षटक समाप्त होतोय. 4थं धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. समाधान येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. धावसंख्या धावफलकावरती
32 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. पहिला चेंडू समाधानचा टप्पा पडल्यानंतर उचली घेतोय. निर्धाव चेंडूची सागद होती. लेग स्पिन पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. धावसंख्या धपलकेवरती 32 धावा. अद्याप 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहिजे किती धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात येईल. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक आहे नीरज भोईर चेंडू खाली येतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 33 धावा. 4 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. इथे शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिडकावून दिलाय. जबरदस्त फटका. चेंडू जाईल सीमा पार. भिगीट षटकार. अजयच्या बॅट मधनं षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धापलक्यावरती 39 धावा. अद्याप 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 39 धावा धापलक्यावरती पाहायला मिळत आहेत. चला फास्ट केला. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू चांगला फटका पाहायला मिळाला अजयच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू बॅटची कडा घेतल्यानंतर यष्टीरक्षकाने झेल स्वीकारलाय. इथे फलंदाज होतोय बाद. षटकारानंतरचा चोख प्रत्युत्तर देणारा हा चेंडू गोलंदाज समाधानचा. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 8वा लागतोय तो म्हणजेच जेम्स स्पोर्ट्स संघाला. रिद्देश येतोय. नवीन फलंदाज नन्ना मुन्ना रिद्देश आपल्याला पाहायला मिळतोय. चला फास्ट केला. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा धपलकावरती पाहायला मिळतात 39 धावा. इथे फास्ट वेगवान चेंडू रिद्देश साठी. विकेट मात्र सॅक्रिफाईस केली जाते रिद्देशची. यज्ञेश येत आहेत नवीन फलंदाज. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू आहे. इथे वाईट चेंडू आता गोलंदाजांना धावसंख्या धापलकावरती 40 धावा कंप्लीट होत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 40 धावा इथे मात्र पूर्ण झाल्यात. इथे एक धाव पूर्ण होती. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय. एक धाव इथे कंप्लीट होते. 41 या धावसंख्येवरती पूर्ण संघ गाडत झालाय. 42 धावांचं लक्ष असेल जेव्हा संघ फलंदाजी करण्यासाठी उतरेल. धुमाल स्टार या संघासमोर 42 धावांचं लक्ष आहे. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल दिनेश दादा धुमाळ यांच्याकडनं. आणि तसेच 50 वर्षावरील प्रेक्षकांना 1000 रुपयाचं पारितोषिक असेल ऐवा झेल स्वीकारल्यावर. आणि 50 वर्षाखालील प्रेक्षकांसाठी 500 रुपये असतील.
आईबा झेलसाठी दिनेश दादा धुमाळ यांच्याकडनं. चला फास्ट केला. चला चेंडू अक्षय चेंडू चेक करायचेत. तर आमच्या मान्यवर अरुणजी गडगे साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. चला लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवून द्या. चला फास्ट केला लवकरात लवकर. 42 धावांचं लक्ष. 42 धावांचं लक्ष. पहिला चेंडू. पहिला चेंडू मोठा फटका. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल सीमा पार. पहिल्या चेंडूवरती बिग हिट. षटकार. दोन चेंडू मध्ये 10 धावा कुठल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार. त्यानंतरच्या चेंडूवरती आलाय तो म्हणजेच चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळतात 10 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा चांगला फटका होता. एक धाव झाली असती पण नकार देत स्ट्रायकरवरनं फलंदाज. इथे मात्र चांगला फटका आहे. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय. झेलची संधी होती. चेंडू जाईल सीमा पार. येतोय षटकार.
4 चेंडूंचा खेळ समाप्त. धावा धाबलक्यावरती 16 धावा. 4 चेंडूंमध्ये 16 धावा कुठल्यात पहिल्या 4 चेंडूमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू जाईल वन बाउंड सीमा पार. चौकार. धावा धाबलक्यावरती पहिल्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 20 धावा. चांगली सुरुवात पाहायला मिळते. 42 धावांचं लक्ष होतं पहिल्या 5 चेंडूमध्ये 20 धावा कुठल्यात. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतात चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव इथे कंप्लीट केले जाते. पहिलं षटक समाप्त. धावा धाबलक्यावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. पंकज येत आहेत गोलंदाज. दुसरे षटक हाताळण्यासाठी. धावा धाबलक्यावरती 21 धावा. 21 धावांची अद्याप गरज 4 षटकांमध्ये. चला फास्ट केला. फास्ट स्पीडअप करायचं आहे. इथे मात्र चांगला फटका. हेलिकॉप्टर शॉट. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार. बिग हिट. षटकार. यापुढील सामना पहिल्या सेमी फायनलचा ग्रीवा निहिरा 11 विरुद्ध एकवीरा 11 या दोन संघांमध्ये. पुन्हा एकदा चेंडू हवेत. मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. मिस जज होतोय. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेच्या मदतीनं. धावा धाबलक्यावरती पाहायला मिळतात 28 धावा. अद्याप ही 14 धावांची गरज. 22 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. इथे फुल्लोर लेनचा चेंडू. चांगला फटका. चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा षटकार. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 34 धावा. गरज आता असेल 21 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. 21 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. सामना मात्र खुल्ला केला जातोय. पहिल्या षटकामध्ये सामना खुल्ला केलाय गोल फलंदाज देवेंद्रनं. इथे वेगवान चेंडू. चांगला फटका. येईल सीमा पार. षटकार. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार. आताच मिळाल्या माहितीनुसार जखमी वाघ इथे मात्र चांगली फलंदाजी करतो. पाहायला लागलं होतं त्यानंतर आता मात्र चांगली फलंदाजी.
पुढे सरसावलाय, लागोपाठचा तिसरा येईल का? हो आलाय. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकलेत. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे दिनेश दादा धुमाळ यांच्याकडनं फलंदाजाला. यापुढील सामना असेल ग्रीवानी हिरा 11 विरुद्ध एकवीरा 11. या दोन संघांमध्ये पहिला सेमीफायनलचा सामना.